दोष निवृत्ती पूर्वक जेव्हा आपण गुणाधान करतो त्याच वेळेला ते गुण आपल्या उपयोगाला येत असतात. दोषासह राहिलेले गुण उपयोगाला येत नाहीत. म्हणून ज्ञानोबारायांनी सुद्धा आधी खळांची व्यंकटी सांडो हे मागितलं आणि मग सत्कर्मी रती वाढो हे मागितलं. मग भूता परस्परे पडो आणि मग जो जे वांछिल तो ते लाव. खळांची व्यंकटी सांडो हे न मागता जो जे वांछिल तो ते लाहो मागितलं असतं तर सगळ्या जगाचं अहित त्याच्यातच आहे. कारण प्रत्येक खळाला वाटलं असतं जग जग जळून जावो आणि जो जे वांछिल तो ते लावो. ज्याला जे हवं ते मिळावं, मग खळाला पण जे हवं ते मिळावं नको. म्हणून आधी खलत्व दूर करा, सत्कर्मानं अंतःकरण शुद्ध करा आणि ज्याचं अंतःकरण शुद्ध होऊन परस्पर भूत मात्रांमध्ये मैत्रभाव ज्याच्या अंतःकरणात निर्माण झालाय त्याला जे पाहिजे ते मिळावं, सगळ्यांना नाही. ज्याने स्वधर्माचा सूर्य पाहिलेला आहे त्याला जो जे वांछिल तो ते लाव. ज्याचं दुरिताचं तिमिर गेलेलं आहे त्याला जो जे वांछिल तो ते लाव. ज्याची भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे त्याला जो जे वांछिल, जो सत्कर्मी रत झालेला आहे त्याला जो जे वांछिल, ज्याचं खलत्व निवृत्त झालेलं आहे